जिंकून वाकलन संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. 5 षटकांची लढत असेल आणि लक्षात घ्या इथे 40+ खेळाडू खेळवा, लक्षात घ्या. नितीन संदीप बॅट मोड विकेट, लेफ्ट मोड विकेट. चांगला प्रयत्न केला, चांगला प्रयत्न केला. पहिला चेंडू डॉट बॉल खेळले, चांगली सुरुवात झाली आहे. स्पर्धा आपण पाहतो कैलासवासी दादाबाई काळात स्मृती चषक पर्व. पहिला चेंडू मिळता संदीप पुन्हा तयार, लेफ्ट राऊंड विकेट. फलंदाज बाद. आणि बघा 40+ मध्ये कोणी संघ पहिलाच सामना खेळतोय, तर त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय आणि आयोजकांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो कोणी संघाला. फलंदाजाला बाद केले त्रिफळाची. पहिला धक्का बसलाय, 0 धावसंख्येवर. सचिन झाले. सचिन येत आहेत. 0 धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय वाकलन संघाचा. एका बाजूला आपण पाहतो श्री गणेश 40+ खोनी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वैदी प्रभात इलेव्हन वाकलन. हरीश शेट्टी यांचा संघ आपण पाहतोय. सेकंडला सचिन, तर गोलंदाज पुन्हा एकदा संदीप, लेफ्ट राऊंड विकेट. बॅकफुटला गेले, समोर खेळतात, सिंगल आले, अकाउंट ओपन होत आहे. करण्याचा प्रयत्न गुडबॉलिंग. भरपूर वर्ष संदीपने प्रतिनिधित्व केलंय कोणी संघाचं आणि आज 40+ मध्ये पदार्पण केलंय. कोणी संघ हा पहिला सामना खेळतो 40+ मध्ये. अष्टपैलू कामगिरी संदीपच्या माध्यमातून भरपूर वर्ष आपण पाहिले. पुन्हा तयार, लेफ्ट राऊंड विकेट. कम साईडला खेळ, सिंगल आली आहे. धावसंख्या आपण पाहतो 2-1. चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केला तर गडी बाद केला. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग. सचिन स्ट्रायकरला पहिलं षटक मार्ग असतो. पुन्हा एकदा संदीप तयार, लेफ्ट राऊंड विकेट. फ्रंटफुटला आले, ऑन साईडला खेळतात, सिंगल पण आली आहे. फक्त सिंगल आली आहे. षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 3. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली ती संदीपच्या माध्यमातून. 3 धावांचं षटक हाताळलं, एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. दुसरे षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकरला आपण पाहतो सचिन.
गुड बॉलिंग वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षकाने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला. डावची समाप्ती होते. संदीपने आपण पाहिलं 3 धावांचं षटक हाताळलं. एक गडी बाद केला. पहिल्या षटकात धावायला फक्त 3 आणि दुसऱ्या षटकात पहिला चेंडू डॉट बॉल. मिथुन पन्नास तयार. राईट अँड विकेट. डायरेक्ट लागले ऑफसाईडला खेळत असे प्रेक्षक आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल 4 वर. मी काय बोलताय काय होते कोणी संघाची श्री गणेश फोर्टी प्लस कोणी विपक्ष वैदिक 11 प्रभात क्रिकेट संघ वाकलन. मिथून पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरला संजय. ऑफसाईडला सुरेश फटका. चेंडू भरला लाईन मध्ये. कदाचित चौकार घातला बाहेर अजून गेलेला नाही. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न करतील का किंवा जाते. मात्र इथे धोका संभवला आणि फलंदाज इथे तिसरी धाव घेतात. त्याला संजय धाव देत आहेत. धावले संजय बाद झाले. एकूण धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त 6 धावा. अनेक आक्रमक फलंदाज आले. त्यामुळे हनुमानकडे अपेक्षा असेल. नितीन लवकर बाद झाले. 0 वर. त्यानंतर आपण पाहतो संजय बाद झाले. दुसरा कुठं लाईव्ह चालू रनपुटला आले. झेल सुटला. चांगली गोलंदाजी आपण पाहतो नितीनच्या माध्यमातून. हनुमान 9 सेकंडला तो जाता या उलट पद्धतीने ऑनसाईडला खेळून सिंगल तर आली आहे. पारशील 7 वर चांगली गोलंदाजी होते दोन्ही संघाची. आपण पाहतो आपल्या संघाचा आक्रमक फलंदाज हनुमान. कट करण्याचा प्रयत्न रनपुटला आले. डॉटबॉलची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी राहिली होती मिथूनची. पहिल्या षटकात धावा आल्या 3. दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या फक्त 4. संख्या 2 षटकाची समाप्तीनंतर वाटलं जाण्याची धावसंख्या आपण पाहतो 2-7. 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. संदीपने 3 धावांचं षटक हाताळलं. मिथुनने 4 धावांचं षटक हाताळलं. 5 षटकांची लढत असेल. दुसऱ्या व्यक्ती सामना असतील 4 षटकांची. स्वर्गीय दादाभाई काला स्मृती चषक हेतू 2024 तर पहिला आपण पाहतो मुख्य पंच आपण पाहतो नितीन पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उमेश. संदीप होतात पुन्हा एकदा. संदीप तयार. लेफ्ट राऊंड विकेट. स्ट्रायकरला सचिन. अतिशय हुशार जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो संदीपच्या माध्यमातून. सचिन बाद झाले. झाला 7 चेंडूंमध्ये 3 धावांचं योगदान दिलं. आता मात्र हनुमान आणि किरणला चांगली फलंदाजी करावी लागेल. संदीपनं पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च केला. मिथुननं 4 धावांचं षटक हाताळलं आणि संदीपनं तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. यष्टीरक्षकांना अतिशय चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण केलं. दोन्ही फलंदाज चर्चा करतात कशा पद्धतीने खेळायचं. पण आता थोडासा दबाव नक्कीच जाणवतो वाकलन संघावर. कारण षटक तिसरं मार्गदर्शन असताना
धावा आपण पाहतो डॉक्टर फक्त 6 किरण स्टायकेंडला गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी डावखऱ्या हाताने गोलंदाजी करतात अँगल क्रिएट करतात डावची समाप्ती होते जबरदस्त गोलंदाजी कामगिरी चांगली करते दोन्ही संघ श्री गणेश 40+ धोनी पहिला सामना आपला खेळतात उलटा चेंडू डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी संधी होती फलंदाजाकडे मात्र किरणला ती संधी साधता आली नाहीये 15 चेंडू कॅपिटल टाकले मात्र 15 चेंडू मध्ये धावा लागतात फक्त 7 सिंगल आली आहे धावसंख्या 8 वर पोहोचली आहे 4 चेंडूंमध्ये संदीपने फक्त एकच धाव खर्च केली पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केले घडी बाद केला मिथुनने 4 धावांचे षटक हाताळलं अपेक्षा असेल प्रयत्न करतो हनुमान मात्र हनुमानला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल तिथं मात्र चांगली गोलंदाजी बॉलवरची समाप्ती होते गुड बॉलिंग 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे संदीपनं पहिल्या षटकात 3 धावांचं षटक हाताळलं जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 3 मार्ग धावसंख्या आपण पाहतो फक्त 8 धावेचे षटक हाताळलं ते गोलंदाज संदीपनं ऑलपट दुसऱ्याचा प्रयत्न करतात लेझी क्रिकेट आपण पाहतो कोणी संघाच्या माध्यमातून तोपर्यंत धावा आल्यात त्या 2 धावसंख्या पोहोचली ती 11 वर उलटा चेंडू ऑन साईडला खेळला विषय प्रेक्षक आहे सीमा रेषेवर चेंडू अडवला जातो अंतिम क्षणाला चेंडू तोपर्यंत धावा आल्या त्या 2 ती 13 धावा आपण पाहतो धावफलकावर हनुमान प्रयत्न करतोय मात्र आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार या गोलंदाजांनी मारू दिलेला नाहीये
संदीपने चांगली गोलंदाजी केली. समोर केलं डांटी, समोर केलं क्षेत्ररक्षक आहेत मात्र स्पर्धेतील पहिला चौकार आले तो हनुमानच्या राईट मधल्या आपण पाहतो पोहोचली ती 17 वर. आपण पाहतो धाव फलकावर गोड बॉलिंग त्याला चांगली गोलंदाजी करतोय. अशा पद्धतीनं 4 षटक संपले. 4 षटक संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 17 धावा. सुनील आपण पाहतो सलाम शेख आले. आता इथून बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात. 4 षटक संपले. फक्त धावा आपण पाहतो धावफलकावर 17. ज्यांचा दोष काय केला सलाम शेख. पहिला चेंडू अवपर्यंत बॉलिंगच्या कामातला चेंडू गोल टोला डावची समाप्ती होते. पहिला सामना खेळत असताना कोहली संघाने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सलाम शेख रेड मोर विकेट. गुड बॉलिंग फलंदाज बाद. दुसऱ्या षटकात 4, तिसऱ्या षटकात फक्त 1च आणि चौथ्या षटकात फक्त 10 आल्या. अजून 4 चेंडू बाकी असतील. पहिला चेंडू निर्धार केला. पुढच्या चेंडूवर जयेंद्र बाद झाले. 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा तरी यायला हव्या तरच तुम्ही प्रतिकार करू शकता. अन्यथा इथं पोलीस संघाचं खरोखर कौतुक करावं लागेल. संदीपने 2 षटकात धावा खर्च केला. फक्त 4 रन गडी बाद केले. मिथुनने चांगली गोलंदाजी केली. 4 धावांचं षटक आता शेवटचं षटक आपण पाहतो. सलाम शेख चांगली गोलंदाजी करतात. स्ट्रायकरला बोलाना ऑफसाईडला खेळतात. सिंगल तर आली आहे. गुड फिल्डिंग. पोहोचली होती 18 हनुमानकडे 3 चेंडू असतील. बघूया हनुमान प्रयत्न करावे लागतील. हनुमानला आले आनंद कारपेट. इथं मात्र चुकीच्या पद्धतीने चेंडू पे केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. 20 वर शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. स्वर्गीय राधाबाई काल स्मृती चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. रणपीटला आले. ऑनसाईडला खेळता चेंडू फक्त मध्ये चौकार आलाय. महत्वाचा चौकार येतोय. धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. हनुमान प्रयत्न करतात. 1 चेंडू बाकी असेल. धावसंख्या 24. शेवटच्या चेंडूवर चौकाराला 28 होतील. 29 लक्ष असेल. षटकाराला तर 30 होतील. 31 लक्ष असेल. मात्र शेवटचा चेंडू सगळ्यांचे कशा पद्धतीने टाकतोय ते पाहायचंय. 1 चेंडू बाकी असेल या डावातील. इथे मात्र फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला तो सलाम शेखनं. 5 षटकं संपली. राईट चेंडू माफ करा. राईट चेंडू आहे.
असं वाटलं होतं की चेंडू रिलीज झाल्यानंतर बरोबर पडलाय, मात्र पंचांनी तो वाईट चेंडू ठरलाय, मात्र फलंदाज बाद झाला. नोचा इशारा केला पंचांनी, कदाचित खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलेला असावा. 1+1 रीडचा चेंडू असेल. धावसंख्या 27. तुम्ही पर्टिक्युलर पहिलाच मॅच खेळता, लक्षात घ्या. ऑन साईडला खेळ इथं आलाय तो चौकार. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 31 आणि लक्ष ठेवलंय वाकलं संघाला 32 धावा. दुसरा सामना असेल तो जयगावचा 40+ कोळी विपक्ष जयदुर्गा माता 11 काटोई. विपक्ष पंडिता कुठे चालले? पंडिता कुठे चालले? का परंतु राजू काका आले, तुमचे आम्ही शेवटचे स्वागत करतो. 5 षटकांमध्ये वाकल्याचं धावा कुठला 31 आणि जय गणेश श्री गणेश कोणी संघाने लक्ष ठेवलं 32 धावांचं. परंतु सुदर्शन ठाकरे मित्र आले, त्यांचे आम्ही शेवटचे स्वागत करतोय. तर चला काटे संघ टॉससाठी या आणि कोळी संघ टॉससाठी या, दोन्ही संघ नायक.
फुटबॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं आगमन झालं. आमच्या आयोजकांच्या वतीनं हॅलो सरचं स्वागत करतोय. सामना तर सुरू होतो, दुसरं सत्र सुरू होतं. पहिल्या सत्रामध्ये वाकलन संघाने 31 धावा घेतल्या. लक्ष ठेवलं दोन्ही संघाचे नंबर 32 धावा. खेळाडूंची जोडे आपण पाहतो भालचंद्र आणि संदीप, तर गोलंदाज कमलाकर भोईर. लक्ष छोटा आहे, मात्र इथून गोलंदाजी चांगली झाली तर या धावांचा बचाव वाकलन संघ करू शकतो. गोलंदाज कमलाकर भोईर. पहिला चेंडू वेगवान चेंडू, तेज करणार चेंडू, डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धारात आला. कमलाकर भोईरने भरपूर वर्ष क्रिकेट खेळले. जीत होईल बंदराज पुन्हा एकदा तयार. संदीप जरासे स्थिर झाले होते. गोलंदाजी 32 धावांचं संरक्षण करतो वाकलन संघ. कमलाकर भोईर पुन्हा एकदा तयार. फ्रँकफुटला आले, चेंडू फार उंच गेला. कमलाकर चेंडू खाली येतात. झेल घेतो कोण प्रयत्न केला, मात्र इथं फक्त सिंगल आली आहे. प्रेक्षकांना प्रयत्न चांगला केला, मात्र गोल सुटला. सिंगल मध्ये झालंय. बिनबाद संदीप आणि मिथुनला केली तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल कमलाकर भोईरला. संदीप स्ट्रायकरला. संघाचा मुख्य फलंदाज वन मॅन आर्मी संदीपला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. स्वर्गीय राधाबाई कालज स्मृती चषक 2024 पर्व पहिला आपण पाहतोय. 8 संघ आजच्या दिवसात खेळतील. कमलाकर पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग भारताची समाप्ती होती. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिले कमलाकर भोईरनं. चेंडूवर आमचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, मात्र इथं सिंगल आली आहे. फलकावर चांगली गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये कमलाकर भोईरने आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग. मोठा फटका, भालचंद्रचा बॅट बंद आलाय. हा षटकार 6 धावा. समाप्त झालं. थोड्या षटकाचं समाप्त नंतर धावसंख्या आपण पाहतो बिनबाद. चांगली गोल फलंदाजी आपण पाहिली. तर इथं पहिल्या 5 चेंडूमध्ये कमलाकरने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर भालचंद्रने ठोकलाय तो षटकार. त्या 8 भालचंद्रच्या बॅट मध्ये षटकार. स्ट्रायकरला आपण पाहतो डावखुरी फलंदाज संदीप, तर गोलंदाज भोलानाथ. मात्र इथं वाईटचा इशारा केला पंचांनी. पोहोचली होती 9 वर. बोला ना पुन्हा एकदा तयार.
उलटा चेंडू ऑन साईडला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचलेली 2 अंकात धावावर. चांगली फलंदाजी करतात. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो श्री गणेश बॉडी प्लस कोणी संघ. वाकलन संघासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी 31 धावा रोखून ठेवला आणि 32 चा पाठलाग करतोय. षटक क्रमांक दुसरा मार्ग असतं. पाचंद स्ट्रायकला भोलानाथ रॅडम ओव्हर विकेट. दिशा भरकटले त्यांचं पुन्हा एकदा व्हायचा इशारा करतात. 2 चेंडू वाईट हाताळी गोलंदाज भोलानाथनं. धावसंख्या 11 वर पोहोचली आहे. ऑन साईडला खेळतात, सिंगल आली आहे. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की मोठं लक्ष नाही आहे, मोठं लक्ष नाही, त्यासाठी चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. धावसंख्या पोहोचली 11 वर. इथं तुम्हाला 32 धावांचं संरक्षण करायचं असेल तर डॉट चेंडू आणि गडी बाद करावी लागतील. ऑलॉंग द कार्पेट, गुड फिल्डिंग. मात्र इथं फंबल झाले, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. तेरा धावा आपण पाहतो धावफलकावर. भोलानाथ पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरला बालचंद्र. चंद्रकांतच्या वेळेस संपर्क झालेला नाही, तोपर्यंत सिंगल येते. चांगली फलंदाजी होते, लक्ष मोठं नाही. 32चं लक्ष आहे. दोन्ही फलंदाज सेट झाले, चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. बोला ना, पुन्हा एकदा तयार. पहिल्या टप्प्याचे चेंडू यष्टिरक्षक बीड झाले, तोपर्यंत सिंगल आली आहे. भोलानाथ पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल आली. बघा सांभाळून. दोन षटके संपली. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 16 धावा. आपण पाहतो नितीन पाटील. 2 षटके संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. हॅलो, अजूनही 16 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू 16ची गरज. इथून नितीनला चांगली गोलंदाजी करावी लागेल, गडी बाद करावे लागतील, अन्यथा डॉट चेंडू टाकावे लागतील. उंच गेला चेंडू, फार उंच गेला. चेंडू पडता लोणार ट्रॅक मध्ये दुसरीचा प्रयत्न करता दोन्ही फलंदाज.
या टॉस साठी वाचायला कोळेगाव संघ रणजित सिंधी टॉस साठी वाचायला ती 22 वर चांगली फलंदाजी करतात भालचंद्र आतापर्यंत एक षटकार एक चौकार टोकलाय एक बॉल चिंता हाताळला पंडिता बोलते ना चला कोळगाव संघ टॉस साठी या घाटे संघाचा समन्वय झालाय कोळगाव तुम्हाला वारंवार सूचना करतायत नितीन पुन्हा एकदा तयार इथं मात्र छोटू मध्ये पडतं ऑफसाईडला छोटू सरकतोय सिंगल आली पोहोचली 23 वर तेवीस धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय ती भालचंद्र आणि संदीप दरम्यान मग तिसरा मार्ग असतो धावसाठी आपण पाहतो 23 बिनबाद 23 ही जमीची बाजू असेल कोणी संघासाठी लीड झाले मागे सरकलाय धावसंख्या पोहोचली 24 वर भालचंद्र आणि संदीप चांगले खेळतायत दोन्ही फलंदाज सेट झालेत भालचंद्र चौकार एक षटकार टोकलाय डॉट बॉल अशा पद्धतीने 3 षटकार संपले 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 24 आता मात्र फक्त 8 धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असेल 12 आणि धावांची गरज असेल 8 पुन्हा एकदा 6 धावांची षटक हाताळलं होतं पहिल्या सत्रामध्ये चिकाड झाले ना वाटतं टॉपसाठी या संभाजी मात्रे टॉपसाठी या प्लीज कारण समोरचा संघ काटे संघाचे संघ नाही इथे आले 12 चेंडू 8 ची गरज चेंडू 8 ची गरज कमी आहे अतिशय सुरेख फटका मात्र फटका फटला हनुमान चेंडू खाली येत आहेत आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरनं होतो फ्लाय चौथा 4 धावा चेंडू 4 ची गरज सामना इथं आपल्या आवाक्यात आणला कोणी संघानं पंच नितीन पाटील यांचा इशारा करतात फक्त 3 धावांची गरज असेल कमलाकर पुन्हा एकदा तयार ऑन साईडला खेळतात सिंगल आली चला टॉस सोडूया मनोहर दादा थांब बोलू नको 2 मिनिटं थांब 2 मिनिटं एकदम कॅप्टन येऊ द्या कमलाकर पुन्हा एकदा तयार फक्त 2 धावांची गरज असेल मोठा फटका साधा फिनिश 2 मिनिटं थांब दुसरे दिवस
संघाचा फक्त